हॅलो विद्यार्थी मित्रांनो, प्रीवियस व्हिडिओमध्ये आपण स्ट्रक्चरल ॲनालिसिसच्या युनिट 3 च्या बेसिक फंडामेंटलला स्टार्ट केलेला आहे. बरोबर. आता एनसीएमसाठी आपण हे प्रिपरेशन करत आहोत, त्यामुळे आपल्याकडे फंडामेंटल असणं खूप गरजेचं आहे. बेसिक थिंग्स क्लिअर झाल्या की मग आपल्याला सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतात की पुढे आपल्याला हे इक्वेशन किंवा हे दिलेलं न्यूमेरिकल कसं सॉल्व्ह करायचं आहे. मी तुम्हाला प्रीवियस व्हिडिओमध्ये बऱ्याचशा स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी आणि कायनेटिक इनडिटर्मिनन्सीच्या कंडिशन्स क्लिअर केल्यात. त्याच्यामध्ये आपल्याला साइन कन्व्हेन्शन्स असेल, सपोर्ट रिॲक्शन्स असेल. बरोबर. आता या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे स्लोप आणि डिफ्लेक्शनमध्ये फिक्स एंड मुवमेंट काय असते, त्याच्यानंतर स्लोप आणि डिफ्लेक्शन इक्वेशन काय आहे ॲक्च्युली, ते आपण कसं कॅल्क्युलेट करू शकतो. जरी आपल्याकडे ते इक्वेशन आपल्याला कंप्लीट पार्ट नसेल किंवा डोक्यामध्ये नसेल तरी आपण दिलेल्या कंडिशन्सवरनं कसं कॅल्क्युलेट करू शकतो. त्यानंतर वेगवेगळ्या लोडिंग कंडिशनच्या फिक्स एंड मुवमेंट काय आहे, त्याचे फॉर्म्युलेज काय आहे, ते घेऊनच आपल्याला काय करायचं, पुढे स्लोप डिफ्लेक्शन इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे. चलो तर आपण चालू करूया. सगळ्यात महत्त्वाचं आहे फिक्स एंड मुवमेंट. काय आहे? फिक्स एंड मुवमेंट. आता हे फिक्स एंड मुवमेंट काय आहे? स्लोप अँड डिफ्लेक्शनमध्ये अज्युम केल्याप्रमाणे आपल्याला दोघंही एंडला फिक्स एंड कन्सिडर करायचा असतो. कुठल्याही बीमच्या दिलेल्या कंडिशन्समध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर ही फिक्स एंड कन्सिडर करायचा असतो. बरोबर. आता फिक्स एंड कन्सिडर करून म्हणजेच त्याला आपण रिजिड जॉईंट कन्सिडर करून काय करतोय, ॲनालिसिस करतोय. बरोबर. समजा अशा प्रकारची त्याच्यावर एक्सटर्नल लोडिंग असेल, अशा प्रकारे त्याच्यावर एक्सटर्नल लोडिंग असेल तर त्या कंडिशन्समध्ये आपण याला फिक्स एंड मुवमेंट कसं म्हणणार? यस. म्हणजे या बाजूला येणारी एक मुवमेंट आणि या बाजूला येणारी एक मुवमेंट, या दोघंही मुवमेंटला मुवमेंट ऑफ, समजा हा जर ए जॉईंट असेल, हा बी जॉईंट असेल तर मुवमेंट ऑफ ए बी आणि त्याच्या टॉपला असा कॅपिटल एफ कन्सिडर केला की दॅट इज कॉल्ड ॲज फिक्सेड मुवमेंट ॲट ए टू बी. इकडे फिक्स एंड मुवमेंट ऑफ बी टू ए डिनोटेड बाय एफ. आता ॲक्च्युली डेफिनेशन काय? बेसिक डेफिनेशन. फिक्स एंड मुवमेंट ज्यावेळेस अप्लाइड लोडिंग कंडिशन्समुळे, वेन वी अप्लाइड एनी टाइप ऑफ लोड ऑन बीम ॲट द एंड or at the fixed end there will be the movement exist, that is called as simple fixed end movement. That is called as fixed end movement. मग या फिक्स एंड मुवमेंटच्या व्हॅल्यूज काय आहे त्या डिपेंड करतात की तुमच्याकडे कुठल्या प्रकारचा एक्सटर्नल लोड आहे. या बीम मध्ये मी जर कन्सिडर केला तर तो येतो W किलो न्यूटन पर मीटर, म्हणजे UDL युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड आहे. असाच पॉइंट लोड असेल, पॉइंट लोड ॲट सेंटर असेल, पॉइंट लोड फ्रॉम डिस्टन्स फ्रॉम सेंटर असेल, त्याच्यानंतर UDL विथ सेंटर लोड असेल. अशा वेगवेगळ्या काय आहे लोडिंग कंडिशन्स आहे आणि त्या लोडिंग कंडिशन्सवर डिपेंड करतं की आपली फिक्स एंड मुवमेंट काय येणार आहे. म्हणजे एम ऑफ ए बी ऑर एम ऑफ बी ए, आणि त्याला आपण एफ असा एफ लिहून टाकला की तो होतो सिंपल फिक्स एंड मुवमेंट. बरोबर. मग याच्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे स्लोप अँड डिफ्लेक्शन इक्वेशन. आता स्लोप आणि डिफ्लेक्शन काय आहे याचं बेसिक आपण प्रीवियस व्हिडिओमध्ये सर्वांनी बघितलंय, राईट. मग त्याच बेसिक फंडामेंटल्सवर आपण बघणार आहे की स्लोप अँड डिफ्लेक्शन इक्वेशन काय आहे. आता याच्यामध्ये दोन फिक्स एंड मुवमेंट झाल्या. यस. मग एम ऑफ ए बी ही झाली तुमची फिक्स एंड मुवमेंट ॲट ए, एम ऑफ बी ए ही झाली फिक्स एंड मुवमेंट ॲट बी. मग या सगळ्यांच्या मुवमेंट्स कन्सिडर करून टोटल मुवमेंट असते आपली एम ऑफ ए बी. ओनली एम ऑफ ए बी अँड ओनली एम ऑफ बी ए. बघा किती सिंपल आहे. टोटल मुवमेंटला घेतलं आपण एम ऑफ ए बी, एम ऑफ बी ए, पण त्याच्यात पण एक आहे फिक्स एंड मुवमेंट, ती डिनोट केली आहे कॅपिटल एफ ने. एम ऑफ ए बी ॲट एफ, एम ऑफ बी ए ॲट एफ, किंवा त्याला टॉपला आपण एफ कन्सिडर केला, प्लस प्लस 2EI upon L in bracket 2 theta A plus theta B minus 3 times delta upon L. That is the complete movement equation for joint A. Movement equation for joint B is plus 2 times EI upon L, 2 टाइम्स थिटा ए नाही, इथे थिटा बी घ्यायचा आहे, प्लस थिटा ए मायनस 3 टाइम्स डेल्टा अपॉन एल. आता आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये बघितलंय की थिटा ए थिटा बी काय आहे.
मित्रांनो, एसएचा हा व्हिडिओ तुम्ही बघतायत, सरांनी शिकवलेलं तुम्हाला खरंच आवडतं, हेच तुम्हाला डिटेलमध्ये शिकायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथून पर्पल ॲड ॲप्लिकेशन लगेच डाउनलोड करा. पर्पल ॲड ॲपमध्ये गेले की तिथे हा एसएचा फुल डिटेलमध्ये कोर्स आम्ही दिलेला आहे. त्यात फुल व्हिडिओ लेक्चर आहे, नोट्स आहे, IMP क्वेश्चन पेपर सुद्धा आहे. सो तेवढंच पर्पल ॲड ॲपवरनं करा, पुस्तक सुद्धा घेऊ नका. एसए काहीच येत नाही तरी तुम्ही स्कोर करशाल आणि एसए येतोच आहे तर नक्की कॉलेजमध्ये टॉप करशाल. सो एसएचा पूर्ण अभ्यास आपल्या पर्पल ॲड ॲपवरनं करा. सो पर्पल ॲड ॲप डाउनलोड करा आणि एसए 100% गॅरंटेड स्कोर करशाल. डेल्टा काय आहे? डेल्टा डिनोट बाय डिफ्लेक्शन, थीटा डिनोट्स बाय स्लोप. आणि या सगळ्या व्हॅल्यूज किंवा हे इक्वेशन आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. स्लोप आणि डिफ्लेक्शन वरचे न्यूमेरिकल स्टार्ट करण्यापूर्वी प्रत्येक स्टुडंटकडे हे इक्वेशन नोट डाऊन असायला पाहिजे. आत्ताच तुम्ही स्वतः नोटबुक घ्यायची आहे, लगेच काय करायचं आहे, हे इक्वेशन राईट डाऊन करायचं आहे, कारण हे इक्वेशन तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. मग सर हे इक्वेशन आलं कसं? यस, मी तुम्हाला प्रिव्हियस व्हिडिओमध्ये डिस्कस केल्याप्रमाणे इम्पॉर्टंट 3 कंडिशन्स डिस्कस केल्या होत्या. पहिलं होतं अप्लाइड लोडिंग. बघा हे कसं वर्क करतं आता इकडे, अप्लाइड लोडिंग. दुसरी कंडिशन होती रोटेशन. दुसरी कंडिशन होती रोटेशन ड्यू टू एक्सटर्नल लोडिंग. अँड थर्ड कंडिशन होती ती म्हणजे तुमचं डिफ्लेक्शन. डिफ्लेक्शन करेक्ट. आता 1 बाय 1 बघूया त्याच्या व्हॅल्यूज काय आहेत. समजा तुम्हाला 4 मार्कचा थेरी क्वेश्चन आला, स्लोप अँड डिफ्लेक्शनचं इक्वेशन डिराईव्ह करा, तर त्या केसमध्ये हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला हेल्प करेल, राईट. मग चला 1 बाय 1 बघूया. यस, ड्यू टू एक्सटर्नल लोड. आता आपण म्हणूया एक्सटर्नल लोडिंग अलोन, म्हणजे आता फक्त एक्सटर्नल लोडिंगलाच आपण कन्सिडर केलं तर 2 फिक्स एंड मुवमेंट इथे क्रिएट होतात. यस, अशा प्रकारे 2 फिक्स एंड मुवमेंट इथे क्रिएट होतात. एम ऑफ ए बी डिवाइडेड बाय एफ एम ऑफ बी ए. आपण असं का घेतो ए बी अँड बी ए, ए टू बी बी टू ए, सो दॅट्स वाय ए बी अँड बी ए, राईट. मग हे झाल्या एक्सटर्नल लोडिंग घालून फक्त लोडिंग कंडिशन्समुळे येणाऱ्या फिक्स एंड मुवमेंट. ही झाली आता पहिली कंडिशन, याला मॅच, करेक्ट. सेकंड कंडिशन ड्यू टू रोटेशन. यस, आता ड्यू टू रोटेशन जर घेतलं तर काय येतं बघा, ड्यू टू रोटेशन. याच्यामध्ये जर ड्यू टू रोटेशन्स केलं तर इकडे येतं 4EI अपॉन L, इकडे येतं 2EI अपॉन L फॉर ए अँड फॉर बी. मग सर हे रोटेशन कसं दाखवलं आहे? यस, हे रोटेशन या 4EI साठी आहे अशा प्रकारे. हा झाला तुमचा थीटा ए. सो दॅट्स वाय 4EI अपॉन ए ॲट ए, 2EI अपॉन L ॲट बी. म्हणजे याला म्हणू शकतो आपण रोटेशन ॲट ए, करेक्ट. आता या रोटेशनच्याच कंडिशनमध्ये अजून आपल्याला सेकंड बघायचं आहे, रोटेशन ॲट बी, तेव्हाच ही सेकंड कंडिशन कंप्लीट होईल. सेम ए बी. आता याच्यामध्ये कसं रोटेशन ॲट बी कन्सिडर केलं तर डायग्राम कशी येईल, अशी येईल. यस, मग हे झालं आपलं थीटा ऑफ बी. मग याचं आन्सर कसं असेल, याच्या थोडं रिव्हर्स बघा. थीटा एकडे आला 4EI अपॉन एल, इकडे आला 2EI अपॉन एल. सिमिलरली मग इथे काय येईल 4EI अपॉन एल, इकडे येईल 2EI अपॉन एल. आता आपली सेकंड कंडिशन क्लिअर झाली. यस, रोटेशन. आता थर्ड कंडिशनला बघूया आपण. यस, थर्ड आहे डिफ्लेक्शन. ऑब्वियसली आता डिफ्लेक्शन कन्सिडर करत असताना आपण कुठलाही एक जॉईंट घेतला तर दोघंही कंडिशन्सला डिफ्लेक्शन सेम दाखवणार आहे. बघा डिफ्लेक्शनसाठी मी अशी एक कन्सिडर करतो इकडे. हां, आता हे डिफ्लेक्शन अशा प्रकारे आपण दाखवू शकतो. यस, हे आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पण डिस्कस केलं आहे, दॅट इज डेल्टा. मग हे किती आहे? यस, मग या कंडिशन्समध्ये हे आपल्याला जर कंप्लीट डिफ्लेक्शन जर बघितलं तर ते होतं 6EI अपॉन L स्क्वेअर फ्रॉम बोथ द कंडिशन्स फॉर ॲट ए अँड ॲट बी अल्सो. बरोबर. मग या तिघही कंडिशन्सला, या इक्वेशन्सला मी 1 बाय 1 ॲड करत गेलो तर मला टोटल मुवमेंट ॲट ए बी अँड टोटल मुवमेंट ॲट बी ए मिळतं. कसं, चला बघूया आपण नेक्स्ट. यस, आता आपल्याला माहिती होतं पहिल्यामध्ये होतं एम ऑफ ए बी प्लस
ज्यावेळेस मी रोटेशनकडे आलो त्यावेळेस एक होता 4EI/L, त्याच्याच खाली रोटेशन बी साठी कन्सिडर करताना इथे होता 2EI/L आणि लास्टला होतं काय होता डेल्टा तुमचा 6EI/L². यस ऑर नो? यस. सिमिलरली हे झालं तुमच्या AB साठी. तर इकडे जर बघितलं तर टोटल मुवमेंट ॲट AB आपण काय केलं 1 by 1. हे बघा इकडे प्रिव्हियस स्लाइडकडे बघितलं तर आपल्याला कळेल की 1 by 1 आपण 1 2 3 आणि या कंडिशन्समधल्या इकडे पण काय असणार आहे 6EI/L². यस, म्हणजे 1 2 3 4 या चारही कंडिशन्स आपण इकडे ॲड करून घेतल्यात. बरोबर. मग याच्यामध्ये ही कंडिशन्स कशासाठी होती? थीटा ए साठी होती. ही कंडिशन्स होती थीटा बी साठी होती. गॉट इट. आणि ही कंडिशन्स होती डिफ्लेक्शनसाठी. म्हणजे हे झालं कंप्लीट मुवमेंट ॲट AB. आता याच्याच सिमिलॅरिटीने आपण मुवमेंट ॲट BA साठी लिहू शकतो टोटल मुवमेंट. यस, लिहू शकतो. यस यस. सो यस, BA ही झाली तुमची फिक्स एंड मुवमेंट. B2A इकडे काय होतं मग B2A साठी 4EI/L प्लस 2EI/L प्लस 6EI/L². आणि यामध्ये पण हे सगळ्या कंडिशन्स कशासाठी होत्या? आता हा 4EI/L होता थीटा बी साठी, हा होता थीटा ए साठी आणि हा होता डिफ्लेक्शनसाठी. राईट. बघा मग यातला परत मी इकडे जर सॉल्व करून घेतलं, समजा फर्स्ट M(AB) इज इक्वल टू फिक्स एंड मुवमेंट A to B प्लस आता मला या तिघही इक्वेशन्सच्या या टर्म्सकडे बघितलं तर कळेल की मी यातनं कुठला तरी एक फॅक्टर कॉमन काढू शकतो. कुठला? मी जर 2EI/L ला कॉमन घेतलं तर बघा काय होतं 2EI/L हा एक कॉमन फॅक्टर निघतो माझ्या ऑब्झर्वेशननी. बघा मग 2EI/L इथनं कॉमन गेला की इथे फक्त 2 राहतो 2 थीटा ए प्लस इथे फक्त थीटा बी राहतो प्लस इकडे काय राहतो 6EI याच्यातला 2EI गेला म्हणजे इथे राहिला 3L² मधला एक L गेला इथे राहिला L आणि फक्त राहिला डेल्टा. यस ऑर नो? आता सगळ्यात इम्पॉर्टंट हे डिस्कस करत असताना आपण इथे जर बघितलं तर हे जे डिफ्लेक्शन आहे या डिफ्लेक्शनला कशा प्रकारे आपण कन्सिडर करतोय? यस, इट इज द निगेटिव्ह डिफ्लेक्शन. इट इज द निगेटिव्ह डिफ्लेक्शन. म्हणून आपलं इकडे साइन कशाने रिप्लेस होणार आहे? इकडे साइन रिप्लेस होणार आहे ते म्हणजे निगेटिव्ह. यस, दोघं ठिकाणी आपलं साइन रिप्लेस होणार आहे ते म्हणजे निगेटिव्ह. आणि मग मला कळेल की आता इथे काय येणार आहे मायनस मायनस मायनस. करेक्ट. आता बघा बरं प्रिव्हियस स्टार्टिंगला मी दिलेलं इक्वेशन्स नंबर 1 मुवमेंट टोटल मुवमेंट A to B कसं आलं इक्वेशन्स अशा प्रकारे त्याची व्हॅल्यू आपल्याला कंप्लीट काय मिळते इक्वेशनची टर्म मिळते. सिमिलरली B2A टोटल मुवमेंट B2A काय मिळेल B2A F. सिमिलरली इकडे पण कॉमन निघेल 2EI/L इकडे असेल आता 2 थीटा ए आहे इकडे 2 टाइम्स थीटा बी प्लस थीटा ए मायनस 3/L डेल्टा. So that is the complete equation of slope and deflections. So student 100% हे इक्वेशन अशा प्रकारे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. या इक्वेशनला फॉलो करून आपल्याला काय करायचं आहे आन्सर कॅल्क्युलेट करायचं आहे. याचं जे फायनल आन्सर असेल दॅट इज अवर कम्प्लीट आन्सर ऑफ स्लोप अँड डिफ्लेक्शन न्यूमेरिकल्स आणि तेच आपल्याला पुढे येणार आहे. यस, अशा प्रकारे आपल्याला बेसिक लागणारे इक्वेशन्स आपण कॅल्क्युलेट केले त्यावरचं डेरिवेशन बघितलं. समजा 4 मार्कचा जर आपल्याला थेरॉटिकल क्वेश्चन्स आला आणि त्यामध्ये आपल्याला जर इक्वेशन विचारलं तर त्या प्रकारे आपण या 4 मार्कची आज काय केलं कंप्लीट प्रिपरेशन केलेलं आहे. आणि या 4 मार्क्सवरच या प्रिपरेशनवरच आपल्याला पुढचे न्यूमेरिकल्स पण डिपेंड करणार आहे. बरोबर. त्यानंतर पुढे आपण बघणार आहोत सगळ्यात इम्पॉर्टंट ते म्हणजे फिक्स एंड मुवमेंट वेगवेगळ्या
लोडिंग कंडिशनच्या फिक्स एंड मुवमेंट. यस, दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. आता फर्स्ट कंडिशन्स मी तुमच्या समोर घेऊन येत आहे. व्हेरी सिंपल. हे बघितलं की आपल्याला सिंपल वाटतं. सेंटर पॉइंट लोड किती आहे? सेंटर पॉइंट लोड, यस, सेंटर पॉइंट लोड L/2. मग याच्या फिक्स एंड. मित्रांनो, एसएचा हा व्हिडिओ तुम्ही बघतायत, सरांनी शिकवलेलं तुम्हाला खरंच आवडतं. हेच तुम्हाला डिटेलमध्ये शिकायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथून पर्पल ॲड ॲप्लिकेशन लगेच डाउनलोड करा. पर्पल ॲड ॲपमध्ये गेले की तिथे हा एसएचा फुल डिटेलमध्ये कोर्स आम्ही दिलेला आहे. त्यात फुल व्हिडिओ लेक्चर आहे, नोट्स आहे, IMP क्वेश्चन पेपर सुद्धा आहे. सो तेवढंच पर्पल ॲड ॲपवरनं करा. पुस्तक सुद्धा घेऊ नका. एसए काहीच येत नाही तरी तुम्ही स्कोर करशाल, आणि एसए येतोच आहे तर नक्की कॉलेजमध्ये टॉप करशाल. सो एसएचा पूर्ण अभ्यास आपल्या पर्पल ॲड ॲपवरनं करा. सो पर्पल ॲड ॲप डाउनलोड करा आणि एसए 100% गॅरंटेड स्कोर करशाल. मुवमेंट A to B, याचा फिक्स एंड मुवमेंट आहे M/AB ची व्हॅल्यू येते WL/8 and it is denoted by minus M/AB. F it is denoted by plus WL/8. तुम्ही म्हणाल सर कसं काय मायनस? बघा, अँटी क्लॉकवाईज क्लॉकवाईज आपण आधीच डिस्कस केलंय. साइन कन्व्हेन्शन्स क्लॉकवाईज पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाईज निगेटिव्ह, बरोबर. मग या व्हॅल्यू आपल्याला अशा इक्वेशन्स मध्ये 1 by 1 पुट केल्या की आपल्याला टोटल आन्सर मिळतं. फर्स्ट कंडिशन झाली. सेकंड कंडिशन्स, यस, सेकंड कंडिशन्स मध्ये घेऊया आपण कंप्लीट UDL. W किलो न्यूटन पर मीटर फॉर एक्झाम्पल, त्याचा स्पॅन आहे L. या कंडिशन्स मध्ये M/AB हा होतो WL/12 आणि M/BA दॅट इज फिक्स एंड मुवमेंट B to A तो पण होतो WL/12. अजून थर्ड इम्पॉर्टंट लागणारी कन्सेप्ट आहे आपल्याकडे, ते म्हणजे समजा अशा प्रकारे हा लोड एका पर्टिक्युलर A डिस्टन्स फ्रॉम सपोर्ट A अँड B डिस्टन्स फ्रॉम सपोर्ट B. आता अशा प्रकारे कंप्लीट सेंटरला नसताना कुठेतरी A डिस्टन्स आणि B डिस्टन्सवर लोड आला तर त्या केसमध्ये आपल्या फिक्स एंड मुवमेंट काय होतात? फ्रॉम A to B आणि फ्रॉम B to A. ओके, तर अशा प्रकारे बघा, जर हा लोड थोडा या साईडला आला तर त्या कंडिशन्समध्ये आपलं काय येतं? M/AB फिक्स एंड मुवमेंट A to B अँड फिक्स एंड मुवमेंट B to A काय येईल? WAB²/L निगेटिव्ह WA²B/L. बघा, A to B जातोय, B² करून घेतला, B to A जातोय, A² करून घेतला. अशा प्रकारे ध्यानात ठेवायचं आहे. अजून आपल्याला लागणाऱ्या इम्पॉर्टन्स फिक्स एंड मुवमेंट आपण बघूया. यस, काय काय इम्पॉर्टन्स आहे? यस, आता हा झाला थोडा सेंटर पासून बाजूला आलेला लोड. समजा अशा प्रकारे कंप्लीट सिमेट्रिक कंडिशन्स मध्ये 2 पॉइंट लोड येणार असतील, बरोबर ना? म्हणजे L/3 च्या कंडिशन्स मध्ये L/3 L/3 L/3. बघा, या कंडिशन्स मध्ये जर येणार असेल तर मग आपला फिक्स एंड मुवमेंट M/AB अँड M/BA काय असेल? 2WL/9 निगेटिव्ह, 2WL/9 पॉझिटिव्ह. सिमिलरली समजा आपल्याला अशा प्रकारे एक कंडिशन्स विचारली ज्याच्यामध्ये फक्त इथे सेंटरला एक मुवमेंट येते. काय ते? मुवमेंट येते. मग या केसमध्ये कसं घेणार? हा तर लोड नाही आहे, एक मुवमेंट म्हणजे मुवमेंटची रिॲक्शन झाली आहे. अशा याच्यामध्ये आपण कसं घेणार? A to B, व्हेरी सिम्पल. B to A या कंडिशन्समध्ये येतं कंप्लीट M/4. बघा किती सिम्पल आहे. आणि दोघं आहे पॉझिटिव्ह बिकॉज ऑफ द कंप्लीट क्लॉकवाईज रोटेशन. A साठी पण क्लॉकवाईज असणार आहे, B साठी पण क्लॉकवाईज असणार आहे. सो M/4 प्लस M/4 प्लस फॉर बोथ द कंडिशन्स, राईट. आता सर युनिफॉर्मली वॅरिंग लोडची कंडिशन्स घेतलीच नाही, ती आली तर घेऊया, ती पण घेऊया. यस, आता बघा, युनिफॉर्मली वॅरिंग कंडिशन्स आपल्याला माहिती आहे. अशा प्रकारे एक ट्रायंगल आपण घेतो ज्याच्यामध्ये एकीकडे जास्त लोड दाखवतात, एकीकडे कमी 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 होत जातो, राईट. अशा प्रकारे जर आपण युनिफॉर्मली वॅरिंग कंडिशन्स घेतली ज्याचा स्पॅन L आहे, त्या कंडिशन्समध्ये येणाऱ्या आपल्या फिक्स एंड मुवमेंट M/AB M/BA हे पण लक्षात ठेवणं सोपं आहे.
बघा इकडच्या कंडिशन्सला लोड इकडनं जास्त येतोय, इकडने कमी येतोय, त्या कंडिशन्समध्ये मुवमेंटचं रोटेशन कसं होईल, मायनस WL² अपॉन 30 WL² अपॉन 20 अशा प्रकारे काय येतं आपल्याला मुवमेंटच्या कंडिशन्स येतात. ओके स्टुडंट, तर अशा प्रकारे आपण इथे काय बघितलं आहे, कंप्लीट फिक्स एंड मुवमेंट बघितले आहे. या फिक्स एंड मुवमेंटमध्ये मग अशा प्रकारच्या व्हॅल्यू घेऊन आपल्याला काय करायचे असतात, टोटल मुवमेंट कॅल्क्युलेट करायचे असतात. तर अशा प्रकारे आपण हे कंडिशन्स बघितल्या. यस, ओके, सॉरी फ्रॉम माय साईड, इथे थोडीशी मिस्टेक झाली आपल्याकडनं. आता इथे थोडं चेंज आहे बघा, UDLमध्ये इथे काय झालं, थोडं चेंज येईल. यस, इकडे येणार आहे तुमचं WL²/20, इकडे येणार आहे WL²/30. यस, बघा ज्याकडनं मॅक्सिमम लोडिंग कंडिशन्स आहेत तिकडे बरोबर आपल्याला येणारी मुवमेंट ही काय असणार आहे बघा, न्यूमरेटर डिनॉमिनेटर जसं जसं व्हॅल्यू कमी जास्त होते तसं आन्सर आपलं काय होणार आहे बघा. इथे डिनॉमिनेटर ग्रेटर आहे, लोडिंग कंडिशन्स कमी आहे म्हणजे याची व्हॅल्यू येणारी कमी आहे. डिनॉमिनेटर कमी आहे म्हणजेच ऑब्वियसली येणारी व्हॅल्यू जास्त असेल बिकॉज ऑफ द मॅक्सिमम लोडिंग कंडिशन्स. तर अशा प्रकारे पण आपण एका क्ल्यूने ध्यानात ठेवू शकतो. यस, तर अशा प्रकारे छोटंसं आपलं M(AB) आणि M(BA) अशा प्रकारे थोडा चेंज होऊ शकतो, पण तो व्हायला नको तर तो ध्यानात कसा ठेवायचा. यस, अशा प्रकारे. तर स्टुडंट, जेवढ्या मी या फिक्स एंड मुवमेंट इथे तुमच्यासमोर डिस्कस केल्या आहे एवढ्या परफेक्ट तुम्हाला काय करायचं आहे, पाठ करून ठेवायच्या, लक्षात ठेवायच्या आहे. यस, पाठ केल्याशिवाय पर्याय नाही. असं नाही आहे की कुठल्या तरी एखाद्या इक्वेशनमधून हे डायरेक्ट येणार आहे. नो, या M(AB) आणि M(BA) म्हणजेच त्याला आपण म्हणतोय फिक्स एंड मुवमेंट डिनोटेड बाय कॅपिटल F. या तुम्हाला सगळ्या फिक्स एंड मुवमेंट पार्ट करून ठेवायच्या आहे. म्हणजे जर आपण बघितलं तर प्रिव्हियस 1 2 3 त्यानंतर 1 2 3 या 6 कंडिशन्स तरी माझ्या ॲटलिस्ट काय असायला पाहिजे, ध्यानात असायला पाहिजे, पाठ असायला पाहिजे. 2-3 वेळा मी त्या राईट करून घेतला पाहिजे आणि अशा प्रकारे आपण त्या काय करू शकतो, ध्यानात ठेवू शकतो. आता तुम्ही म्हणाल सर मग हे असं आपल्याला यूज कसं होणार, तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता डिरेक्टली न्यूमेरिकल तर स्टार्ट करणारच आहे, त्याच्याही बिफोर मी तुम्हाला ते एक्सप्लेन करणार आहे. पण एक लक्षात ठेवा, जर एक्झाममध्ये तुम्हाला अशा प्रकारची एखादी बीम आली ज्याच्यामध्ये इंटरमिडिएट इथे असा एक सपोर्ट दिलेला आहे, इकडे असा एक रोलर सपोर्ट दिलेला आहे, तर त्या कंडिशन्समध्ये ही होती आपली कंटिन्युअस बीम आणि याला 1/1 आपल्याला काय करायचं आहे, कन्सिडर करायचं आहे. 1/1 कन्सिडर करताना सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे रिलीज ऑफ बीम. रिलीज ऑफ बीम म्हणजे या प्रत्येक बीमच्या स्पॅनला मी रिलीज करून घेणार आणि त्यानंतरच काय करणार, याला सॉल्व्ह करणार. मग रिलीज ऑफ बीम मध्ये काय करणार बघा, इकडे बघा किती रिॲक्शन्स आहे. मी हा एवढा स्पॅन घेतो A to B, करेक्ट. या A to B स्पॅन मध्ये बघा एक रिॲक्शन 2 आणि ही एक मुवमेंट घेऊया. इकडे काय होईल, रिॲक्शन्स म्हणजे मी याला RB कन्सिडर करतो, RB1 का म्हटलं ते पण सांगणार आहे. हा हिंज सपोर्ट आहे म्हणजे इथनं एक हॉरिझॉन्टल लोड पण येणार आहे, तो मी घेतो HB1. आता याच बीमला मी काय केलं, इथनं थोडक्यात सेपरेट केलं, रिलीज केलं म्हणल्यावर दुसरा पण एक स्पॅन येईल, तो B2C येईल, राईट, B2C. आता बघा इकडे ही रिॲक्शन जाते ना, मग रिलीज केल्यानंतर इकडे पण तीच दाखवायची आहे, HB2. त्याच प्रकारे इथे पण एक रिॲक्शन्स येणार आहे RB2, कारण या कंडिशन्सला मी काय केलं, रिलीज केलेलं आहे. इकडे काय येणार, एकच रिॲक्शन येणार, ती म्हणजे व्हर्टिकल. यस, सी कंडिशन्समध्ये आहे, मग आपण त्याला म्हणूया RC व्हर्टिकल. अशा प्रकारे या रिलीज बीमला कन्सिडर करून 1/1 आपल्याला काय करायचं आहे, कॅल्क्युलेशन्स करायचे. तर हे सिंपल एक्झाम्पल मी तुमच्या समोर ठेवलं की रिलीज ऑफ बीम ही कंडिशन सुद्धा याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे, ती पण आपल्याला क्लिअर झाली पाहिजे. यस, तर स्टुडंट ज्यावेळेस आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये न्यूमेरिकल स्टार्ट करणार आहोत तर त्यावेळेस आपल्याला स्लोप अँड डिफ्लेक्शनने आपल्याला बीम पण सॉल्व्ह करायची आहे, पुढे जाऊन आपल्याला फ्रेम स्ट्रक्चर पण सॉल्व्ह करायचं आहे. त्यावेळेस अजून क्लिअर होणार आहे रिलीज कसं करायचं, त्याच्यामध्ये फिक्स एंड मुवमेंट कशा घ्यायच्या. यस, तोपर्यंत तुम्ही या व्हिडिओला बघून सर्व प्रॅक्टिस करायची आहे, सगळं फंडामेंटल तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे आणि नक्कीच हे फंडामेंटल तुम्हाला खूप हेल्पफुल असेल. यावरनं तुम्हाला मॅक्सिमम प्रॅक्टिस करता येईल.
ओके मित्रांनो, हा युनिट तुम्ही बघितला, तुम्हाला नक्की आवडला असेल, कॉन्फिडन्स आला असेल की येस मला आता हा सब्जेक्ट नक्की स्कोर होतो. सो मित्रांनो, याच सब्जेक्टचे अजून रिमेनिंग युनिट्स तुम्हाला असेच डिटेलमध्ये फ्रीली बघायचे असतील तर आपलं पर्पल ॲट जे यूट्यूब चॅनल आहे ते लगेच सबस्क्राईब करा. आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये प्लेलिस्ट आहे बघा, प्लेलिस्टमध्ये जा, प्लेलिस्टमध्ये या सब्जेक्टची प्लेलिस्ट बघा, त्या प्लेलिस्टमध्ये बाकी रिमेनिंग युनिटचे सुद्धा असे डिटेल फ्री व्हिडिओ लेक्चर आहे ते पूर्ण बघा आणि तुमचा हा सब्जेक्ट नक्की 100% गॅरंटेड पर्पल ॲट ॲप्लिकेशन आणि पर्पल ॲट यूट्यूब चॅनल सोबत स्कोर करा. तसंच तुम्हाला आवडला तर नक्की आपल्या मित्रांना पण व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.